श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नंदिनी लाईफस्टाईलमध्ये. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा त्या महिन्यानुसार वेगवेगळं असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. कारण पहा, या महिन्यामध्ये भरपूर असे महत्त्वाचे शुभ योग तयार झाले होते. या महिन्यामध्ये चैत्र नवरात्र झाली, रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली. त्याचबरोबर या महिन्यामध्ये मराठी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण झाला पाडवा. तर गुढीपाडवा हा सुद्धा चैत्र महिन्यातच येतो. त्यामुळे हा महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या चैत्र महिन्यापासूनच नवीन ऋतूला सुरुवात होते. त्यामुळेच पहा, या अमावस्या तिथीला आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत, त्याचबरोबर भरपूर अशा सेवा करायच्या आहेत. अमावस्या म्हटली की आपल्याला आपल्या घरामधली सर्व जाळी जळमटं, जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी पूर्ण घर हे स्वच्छ करायचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. घरामध्ये आपल्याला चुकूनही या दोन वस्तू म्हणजे ह्या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. या भाज्या जर आपण आपल्या घरामध्ये खाल्ल्या तर आपल्याला संकट आपल्या मागे लागतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अडीअडचणी निर्माण होतील, पैसा घरामध्ये टिकणार नाही, घरामध्ये गरिबी दारिद्र्य आपल्या घरामध्ये निर्माण होईल. त्यामुळे आपल्याला असा ज्या दोन भाज्या आहेत त्या खायच्या नाहीत. तर त्या कोणत्या भाज्या आहेत त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, या चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ हा पंचांगानुसार यंदा चैत्र अमावस्या तिथी मंगळवार 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी 8:51 समाप्त होईल. अमावस्या तिथी मंगळवारी 7 मे रोजी जरी सुरू होत असली तरी चैत्र अमावस्या 8 मे रोजी साजरी केली जाणार आहे. यामागचं कारण म्हणजे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावस्या बुधवारी 8 मे रोजी सकाळी केली जाईल. चैत्र अमावस्या ही पितरांच्या पूजनेसाठी विशेष मानली जाते. त्यामुळे या दिवशी व्रत करावे. असं केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ दिल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये तीळ प्रभावित करा, तसेच एखाद्या गरिबाला दान देखील करा. तर बघा, अमावस्या तिथी म्हटलं की सर्वजण घाबरतात आणि असं न करता अमावस्या ही तिथी खूप चांगली तिथी आहे. आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. तर बघा, आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांची देखील या दिवशी पूजा करायची असते. बघा, अमावस्याच्या दिवशी अमावस्या हा दिवस आपल्या लक्ष्मीपूजनासाठी खूप महत्त्व दिलं जातं. कारण आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या दिवशी करतो. परंतु तांत्रिक क्रिया करणारे काही लोक असतात जे वाईट कामं करतात. आणि बघा, म्हणूनच मी तुम्हाला काही अशा वस्तू सांगणार आहे, काही अशा भाज्या सांगणार आहे की त्या तुम्हाला या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत. या सर्व भाज्यांमध्ये पहा, सर्वात महत्त्वाची भाजी आहे ती म्हणजे डांगर. अमावस्येच्या दिवशी डांगर हे कट केलं जात नाही किंवा त्याची भाजी देखील या दिवशी केली जात नाही. डांगराला लाल भोपळा असंही म्हणतात. म्हणूनच आपल्याला या दिवशी जे लाल डांगर आहे तर ते आपल्याला खायचं नाही. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कोबीची भाजी देखील खाल्ली जात नाही. त्याचबरोबर मुळा, बीट यासारख्या भाज्यांचं देखील सेवन या दिवशी केलं जात नाही. असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगवतात त्यांचं सेवन केलं जात नाही. त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसूण या देखील वर्ज्य ठेवल्या जातात. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दह्याचं सेवन देखील करायचं नाही. बघा, तुमच्याकडून चुकून कळत नकळत जरी ह्या भाज्यांचं सेवन झालं तर त्याचं दुष्परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे चुकूनही या भाज्या तुम्हाला या दिवशी खायच्या नाही. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चुकूनही पांढऱ्या वस्तूंचं किंवा पांढऱ्या पदार्थांचं सेवन हे करायचं नाही. तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा त्या वस्तू तुम्ही घ्यायच्या नाही किंवा त्या सेवन देखील करायच्या
द्यायच्या नाही. तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी बरेच तांत्रिक लोक जे असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात आणि तांत्रिक क्रिया ह्या जास्त करून वाईट पदार्थामधून केल्या जातात. यामुळे तुम्हाला जर तुमच्या जवळच्यांनी, तुमच्या शेजारच्यांनी किंवा मग तुमच्या एखादा शत्रू आहे पण तो तुमच्याशी चांगला वागण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी जरी तुम्हाला अशा पद्धतीने जर मिठाई, पांढऱ्या कलरची मिठाई जर तुम्हाला दिली, दही, दूध किंवा मग काही मिठाई असेल तर ती जर तुम्हाला दिली तर ती तुम्हाला सेवन करायची नाही. या वस्तू जर तुम्ही सेवन केल्या तर तुमच्या जीवनामध्ये संकट, अडचणी ह्यासुद्धा येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या ज्या वस्तू आहेत ना त्या खाण्यापासून टाळा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या घरामधून काही वस्तू अशा आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला घरातून कुणालाही द्यायच्या नाही. तर पहा, हा जो दिवस आहे ना अमावस्येचा, तर हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करण्यासाठी, तिची कृपा प्राप्त होण्यासाठी भरपूर सारे सेवा उपाय करत असतो. परंतु आपल्या घरातून आपण अशा काही वस्तू जर लोकांना दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला या दिवशी चुकूनही कुणाला उधार पैसे हे द्यायचे नाहीत. तुमच्या कितीही जवळची व्यक्ती जरी असली तरी सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीला उधार पैसे हे द्यायचे नाहीत. अशा वेळेस तुम्ही जर या एखाद्या व्यक्तीला जर असे उधार पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याचे चान्सेस हे फार कमी असतात. असं केल्यामुळे तुमच्या घरातून लक्ष्मी ही निघून जाते. तर पहा, महिलांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे. आपल्या घरातील पीठ, मीठ, त्याचबरोबर मिरच्या, तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. बरोबर तेलसुद्धा तुम्हाला कुणालाही द्यायचं नाही. कारण पहा, जे लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आपल्या लक्ष्मीच्या स्वरूपात असतात आणि आपल्या घरातील लक्ष्मी ही जर आपण दुसऱ्याला दिली तर ती लक्ष्मी आपल्या घरातून दुसऱ्यांच्या घरी जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी झाडूची खरेदी देखील करायची नाही. तर आपल्या घरातला झाडू जरी खराब झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी झाडू हा खरेदी करून आणायचा नाही. समुद्र मंथनातून जेव्हा लक्ष्मीची उत्पत्ती झाली त्याच वेळेस अलक्ष्मीची देखील समुद्र मंथनातून उत्पत्ती झाली होती. पहा, अलक्ष्मी ही दुर्भाग्य, दारिद्र्य याची देवता आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही झाडू हा खरेदी करायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला हे जे काही पदार्थ सांगितलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला सेवन करायचे नाही. त्याचबरोबर ह्या वस्तूसुद्धा कुणाला द्यायच्या नाही आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्हाला ह्या भाज्या देखील खायच्या नाही. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.